धोंडे खाल्ले 11. देव बाप्पा रुसत ना आता कान कापीन सोन्याचं सोनं लय नमस्कार मंडळी. तर आम्ही आज आलोय माझ्या मावशीच्या घरी धोंडे खायला. आता खूप दिवसाचं चाललं होतं मावशीचं धोंडे खायला, कधी येत आहे. मग यांना सुट्टी भेटली तर मग आलो. आज संडे आणि 1 तासात तर आलो. आणि मावशीने असा छानपैकी चहा बनवून दिला होता. आणि निपुणचं चाललं होतं खेळायचं, इकडं पळ तिकडं पळ. आता लहान मुलांचं कसं असतं, नवीन जागा दिसली की त्यांचं चालूच होतं. निपू मस्तपैकी खेळत होता, कारण वातावरण थंड होतं, गरम होत नव्हतं. आणि इकडे वेदूचं चाललं होतं, त्याने चांगला ताव मारला होता धोंड्यांवरती. त्याने चक्क 11 धोंडे खाल्ले होते पहिल्यांदाच, ते पण. एकटाच धोंडे खाऊन घ्यायचं सगळे तू. आमच्या वाट्याचे तूच खाणार का पिलू? हा, आता आम्ही जायच्या आधीच मावशीने सगळा पोळ्यांचा स्वयंपाक बनवून घेतला होता. धोंडे पण रेडी होते, कारण लांबून गेल्यावर आणि मग स्वयंपाक करायचा सगळा गोंधळ होतो, मुलं पण असल्यावर. त्याच्यामुळे आधीच उरकून घेतला होता. आणि म्हटलं मावशीला घास कापायला जायचं होतं, तर म्हटलं आम्ही पण येतो फिरायला, जरा शेतात मोकळ्या हवेत. त्याच्यामुळे आम्ही चाललो होतो. आणि हे जे शेळीचं करडू आहे ना, ते सारखं मागे यायचं. त्याला वाटायचं मी, म्हणजे मावशीला मी समजत होतं, कारण मी साडी घातली होती त्याच्यामुळं सारखं मध्ये मध्ये येत होतं. आणि खूप दिवसांनी असं शेतात फिरायला आलो होतो. वेदूला पण मजा येत होती. आणि ही माझी मामाची मुलगी आहे. आता माझे मामा पण तिथंच राहतात, मामा मावशी बऱ्यापैकी आमचे पाहुणे श्रीगोंद्यातच आहेत. आता जायला तर तसा थोडा उशीरच झाला होता, कारण संध्याकाळचे 6 वाजले होते. आणि तिकडे आहे ना बिबट्या सुटलेला आहे. म्हणजे माझ्या मामाच्या तर शेळ्या पण खाल्ल्यात बिबट्याने. त्याच्यामुळं भीती वाटत होती रात्रीचं, कारण मावशीच्या इकडं पण दिसलेला आहे. त्याच्यामुळं आता भीतीच वाटते. गावाला सगळीकडंच दिसलाय, तुम्हाला पण माहीतच असेल. पण तरी गेलो, कारण इथे एवढी गर्दी नव्हती. ऊस वगैरे असला ना तर जास्त भीती असते. आणि आम्ही बरेच जण होतो, त्याच्यामुळे गेलो होतो हळूहळू. आणि खूप भारी वाटत होतं, कारण पिलू पण असा खूप दिवसांनी आला होता घास कापायला. मी पण खूप, म्हणजे आता घरी नाहीच आहे घास, त्याच्यामुळे भारी वाटत होतं. सगळीकडे हिरवगार घासामुळे आलो होतो मस्तपैकी. हवा पण छान सुटली होती. काय अर्ध्या तासात तर परत रिटर्न गेलो असेल. छान वाटतंय ना बाबू पिलूला? मी तर किती दिवसाने आले मावशी वावरात. तुमच्या लग्नाच्या आधी आले होते, त्यांनी सोडवलं होतं मला. आम्ही गाडीवाला होतो, गाडीवर आली. त्यांना आडगावला जायचं होतं आणि मला इकडे यायचं, सुट्टी लागली होती ना, तर त्यांनी सोडवलं होतं. काका आले होते वाटते घ्यायला. हा, कोण अंगात नंतर काही तशी चालते, काही जमल्याशिवाय. जमलं होतं लग्न. काय बघितलं? अरे माझी साडी नवीन आहे बाई. मला दाखवायचंय. काय दाखवायचं? बस चला करा बंद आता. बा कुठं आलोय आपण? सांग, काय खायला आलोय आपण? काय खायला आलो सांग ना. तू काय खाल्लं? तू काय खाल्लं आता? तू काय खाल्ला आता? धोंडे. किती खाल्ले? आम्ही 11 धोंडे खाल्लेत. 11 धोंडे. देवा पुढचे पण नाही सोडले. देवा पुढचे पण 2 आणून खाल्लेत, है ना? देव बाप्पा रुसत ना आता कान कापीन का? सोन्याचं सोनं लय महाग झालंय. सोन्याचं उठ 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 उठ, काम करा. चलो चलो गँग. फार कधी आलो होता आपण, गप्पा मारीत जास्त बसलोय. आता इथं सगळ्या ताटांची तयारी करून झाली होती. माझे मामा मामी, मामाचा मुलगा ते पण आले होते. आणि सगळे असे जेवण करायला बसलो. म्हणजे पोळ्या नको मला, आणा ती दुसरं झालं आहे का? दुसरं काय नाही.
तेच ना. आता धोंडे म्हटल्यावर जावायला तर कपडे आलेच. तेच सकाळी मग चाललं होतं गंध वगैरे लावून टोपी पंजा कपडे द्यायचा कार्यक्रम. आणि मी पण इथं माझ्या मावशीची आणि मम्मी पण आली होती. मग दोघींच्या पण ओट्या भरल्या आणि मावशीने पण मला साडी घेतली होती. तेच चालू होतं कुंकू वगैरे लावायचं ओटी भरायची. आता नवीन सुरू झालंय प्रथा. मला असं वाटतं की आधी नव्हतं हे की आईला साडी घ्यावी लागते धोंड्याला. आता नवीनच निघलंय त्याच्यामुळं यावेळेस मी साडी पण आणली होती धोंड्याला. तेच ओटी वगैरे भरलं आणि थोडं लेटच झालं होतं. 9 वाजले होते कारण त्यांना ऑफिस पण होतं परत 10 वाजता. ठीक आहे पण म्हटलं आता परत थोडे धोंडे येणार आहेत होऊ द्या उशीर. परत थोडंच लवकर येणार आहे आता फिरायला बाहेर. त्याच्यामुळं 9 वाजता निघालो आणि 10 वाजता तर पोचलो. ही माझी मावशी आहे. मावशीची ओटी भरून घेतली. आणि मावशीची झाली की मम्मीची पण ओटी भरून घेतली. कारण मम्मीला त्यांना यावेळेस धोंडे नाही करायचे कोणताच सण नाही करायचा. कारण मागच्या वर्षी माझे आजोबा वारलेत अजून वर्ष श्राद्ध नाही झालं त्याच्यामुळं. मग तेच मी फक्त ओटी भरली. धोंडे वगैरे यावेळेस काही नव्हते आम्हाला म्हणून मग मावशीनेच बोलवलं होतं धोंडे खाण्यासाठी. मग मावशीच्या इथेच गेलो आणि मामाच्या इकडे गेलो होतो. आमचं चाललं होतं ओटी भरायचं वगैरे आणि तिकडं मिस्टर मुलांना घेऊन गेले होते कारण निपुण खूपच रडत होता त्याच्यामुळं त्यांना थोडं बाजूलाच पाठवलं होतं. चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या नवीन अशाच छान एखाद्या ब्लॉगमध्ये. करू का बंद?